राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक CPR हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक LSC संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार PN पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. KP पाटील, AY पाटील हे मेहुणे पाहुणे पुन्हा एकत्र येणार. राधानगरी भुदरगडच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर KP पाटील, AY पाटील यांच्यातील दुरावा संपणार. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राधानगरी भुदरगडच्या राजकारणात अनेक वर्षापासून दुरावलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार KP पाटील आणि राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते AY पाटील हे मेहुणे पाहुणे आता पुन्हा एकत्र येण्याची तयारीत असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या हालचालींमुळे दोन्ही नेत्यांमधील संवाद पुन्हा सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. राजकीय वर्तुळात यापूर्वी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व KP पाटील यांच्याकडे तर राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाची राजकीय जबाबदारी AY पाटील यांच्याकडे राहील असा फॉर्म्युला चर्चेत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर KP पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवल्याने दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. यानंतर बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी आपल्या पॅनेलमधून AY पाटील यांना चेअरमन करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र KP पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवल्यानंतर दोन्ही गटातील राजकीय अंतर अधिकच वाढले. त्यानंतर अनेक वर्ष दोन्ही नेत्यांमध्ये फारसा संवाद झाल्याचे दिसून आले नाही. दरम्यान 2 दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांची बैठक घेऊन मतभेद विसरून एकत्र काम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या बैठकीनंतर दोन्ही गटांमध्ये सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही KP पाटील आणि AY पाटील हे दोन्ही नेते भविष्यात एकत्र येतील असे भाकीत केले होते. आता सुरू झालेल्या हालचालींमुळे त्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही नेते एकत्र यावेत अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये असल्याचेही बोलले जाते. मात्र दोन्ही गटातील काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे हा समेट आतापर्यंत लांबला अशी ही राजकीय चर्चा आहे. अलीकडेच मुरगुडमधील पाटील बंधूंमध्ये झालेल्या राजकीय सलोख्याची चर्चा ताजी असतानाच आता मेहुणे पाहुणे एकत्र येणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर हा राजकीय समेट प्रत्यक्षात झाला तर राधानगरी भुदरगडमधील सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकांची समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे या घडामोडींना जिल्ह्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.